नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरापासून अगदी 15-16 किलोमीटर वरती अगदी प्युअर बागायती, पूर्ण एक नंबर बागायती की जेणेकरून सोलापूर पासून एक 15-16 किलोमीटर सोलापूर जिल्ह्यापासून शहरापासून त्याचप्रमाणे लांबोटी हायवे जे सोलापूर पुणे हायवे जे आहे ते लांबोटी येते। लांबोटीपासून अगदी 1.5 किलोमीटर मोठ्या बोगद्याच्या कॅनल बोगद्यापासून अगदी 1.5 किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे एक शेती संपूर्ण एकदम एक नंबर बागायती अगदी चीपमध्ये मिळणार। तुम्हाला 7 एकर शेती विक्रीला आपल्याकडे आलेली आहे। त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये सिंचनाची अगदी बारमाही सोय असलेली सिंचनाची शेती 7 एकर आपल्याकडे आलेली आहे। त्याच पद्धतीने त्यामध्ये एक विहीर, एक बोर, त्याला बारमाही पाणी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे उजनी कॅनलचं पाणी आहे आणि त्याला असा संपूर्ण 2 बाजूनी अगदी फुल रस्ते असलेला तुम्ही कधीही उन्हाळा पावसाळा कधी या अगदी तुमच्या शेतात त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये 2 BHKचा बांधलेला चांगला बंगला, हौद, अगदी वेल डेव्हलप असलेली शेती आहे। त्याचप्रमाणे हा एक रोड आहे, बघून घ्या, शेतीला हा एक रोड आहे आणि त्याच पद्धतीने हा एक रोड आहे, 2 रोड आहे। आता समोर दिसतो बंगल्याकडे आपण जाऊ, बाकीची शेती दाखवतो। अगदी चीप आणि स्वस्त मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अगदी जवळ म्हणजे जवळ देतो। जे शेती घ्यायची आहे तुम्हाला, जे घेणार शेती आहे ना, तर ते शेती म्हणजे ही संपूर्ण शेती आहे, 7 एकर आहे, सिंचनाची सगळी सोय आहे अगदी चीप मध्ये। आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती देतो, या माझ्या मागे। तर हे बघा, पूर्ण सिंचनाची सोय असलेली ही शेती आहे। हे बघा, आता सध्याला मूग लावलेली आहे। हे बघा, तुम्हाला संपूर्ण मी शेती बागायती दाखवतोय। सध्याला मूग वगैरे लावलेला आहे। हे बघा, सोलापूर पासून अगदी जवळ आहे आणि हा रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे। संपूर्ण 2 बाजूनी रस्ते आहेत, सगळे बांध आहेत, काही कुणाचं घेणं देणं नाही, एक नंबर आहे। आता आपण चाललो बंगल्याकडे चाललोय। अगदी हिरवं रान निसर्गरम्य ठिकाणी आहे। हे बघा, हे हौद आहे, पाण्याचा हौद आहे, जवळजवळ 1.5-2 लाख लिटरचा हौद आहे। हे बघा, आणि त्याच पद्धतीने हा बंगला आहे, हे बघा, हा बांध आहे, हा 2 BHKचा बंगला आहे। हे बघा, अशा पद्धतीने शेती आहे। तुम्हाला कॅनल असं हरित क्रांती अगदी निसर्गरम्य ठिकाणी अगदी तुम्ही शेती बघितली तर सोडणार नाही, अशा पद्धतीने शेती आहे। तुम्हाला पहिल्यांदा प्रथमतः मी बंगला आपलं घर दाखवतो, लोड बेरिंगचं 2 BHKचं अगदी चिरेबंदी वाड्यासारखं छानसं घर आहे शेतामध्ये 2 BHK, ते दाखवतो। हा वाटा आहे, तर चला आत घेऊन जातो। तर आपण हा पहिला डोर आहे, डोर म्हणजे अगदी सिक्युरिटी लोखंडी डोर आहे। हे बघा, आपण खूप मोठा कुणी राहत नाही सध्याला, खूप मोठा हॉल आहे, असं खूप मोठा हॉल आहे। हे बघून घ्या, तर 2 BHKचा आहे। हॉलमधून पहिला बेडरूम दाखवतो तुम्हाला। हे बेडरूम आहे, हे बघून घ्या, राहत नाही कोणी, थोडीशी घाण आहे, पाखरं वगैरे येत असतात। हे बघा, अशा पद्धतीने आहे, कडापा वगैरे पहिल्या बेडरूममध्ये कपाट वगैरे केलेला आहे। त्याच पद्धतीने पुन्हा आपण हॉलमध्ये येतो। हे बघा, प्रशस्त खूप मोठा हॉल आहे असा। त्यानंतर वास्तुशास्त्राप्रमाणे एका बाजूला बेडरूम आहे, एका बाजूला किचन आहे। प्रथमतः मी किचन दाखवतो तुम्हाला मी। हे बघा, हे किचन आहे, अगदी छानसं शेतातलं फार्म हाऊस आहे हे बघा, फार्म हाऊस अगदी निसर्गरम्य ठिकाणी। अशा पद्धतीने हे बाथरूम आहे, बाथरूममध्ये बहुतेक लाईट असेल नसेल ते बघतो आहे, ठीक आहे। शेतामधल्या ह्याच्यामध्ये पण असं शॉवर वगैरे ह्या पद्धतीने बघा, हे शॉवर वगैरे आहे, असं बाथरूम आहे। इथं राहण्यासाठी कोण नाही, तरी कडाप्पा वगैरे सामान वगैरे कपडे ठेवण्यासाठी आहे। हे बघा,
आता आपण ह्याच्यामध्ये प्रवेश करतो, किचनमधून दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश करतो. हे असं बेडरूम आहे, 2 BHKचं आहे. सामान वगैरे पडलेलं आहे. हे बघा, असा विंडो वर घेतलेला आहे त्यांनी व्हेंटिलेशन आणि हवेसाठी. हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे. पुन्हा आपण बाहेर पडतो ते किचनमध्ये आणि बाजूला हॉल आहे. हे बघा, तुम्हाला संपूर्ण मी 2 BHKचा घर दाखवलं, अगदी पॉशमध्ये आहे. तर आता आपण बाहेर पडतो आणि दोन्ही बाजूनी अशी शेती अगदी छानपैकी, हे बघा, निसर्गरम्य सानिध्यात आहे. हे बघा, तर तुम्हाला मी कॅनल आणि बोर वगैरे, हे बघा, हे बोर आहे, फुल पाणी आहे. ह्या बोरला फुल पाणी आहे, अगदी दारात आहे. हे बघा, अशा प्रकारे आहे. तर आता तुम्हाला मी थोडंफार रान नेऊन दाखवतो, चला. तर आपण आलो शेतामध्ये, शेत दाखवतो सगळं. अगदी चिंचेचे वगैरे असे बदामाचे जे निसर्गरम्य ठिकाणी अगदी झाडी वगैरे आहेत, नांगरून ठेवलेलं आहे. हे बघा, हे असं आहे संपूर्ण. पलीकडे आत्ता सध्याला काही पीक त्यांनी दिलेलं आहे लावायला. तर ही झाडी दिसतात, ही संपूर्ण पीकसुद्धा आपल्यामध्ये आहे. ती मोठी बाबळीची झाडी दिसतात, तिथूनसुद्धा संपूर्ण शेतीला दोन्ही बाजूनं रस्ता आहे. त्या झाडीच्या बाजूनं मी तुम्हाला मगाशी एक दोन्ही रस्ते दाखवलं, तो तिकडून जातो आहे. अशी शेती मिळणार नाही. हे बघा, आपण चाललो आहे पुढे आता. अशी अगदी छान डेव्हलप केलेली शेती आहे. अगदी त्याला पलीकडे उजनी कॅनॉल आहे, पाण्याला कमी नाही. हे बघा, हे सुद्धा आत्ता हे पीकसुद्धा मूग आहे, मूग डाळ लावलेली आहे. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने मूग डाळ लावलेली आहे. तर चला, तुम्हाला विहिरीकडे नेतो आता. विहीर वगैरे सगळी दाखवतो. हे बघा, ज्या पद्धतीने ज्याला करायला दिलेलं आहे अशी शेती, अगदी निसर्गरम्य ठिकाणी ज्यांना दिलेली आहे, त्याच पद्धतीने हे काही पडीक ठेवलेली आहे. सध्याला केलेली नाही शेती, करत होते मात्र करणाऱ्यांनी केलेली नाही. हे अशा पद्धतीने आहे. हे सुद्धा दिसणारं पीक आहे, हे सुद्धा ह्याच रानातलं आहे. हे बघा, अगदी सगळ्या सुखसुविधेने उपलब्ध असलेली ही शेती आहे. हे बघा, त्या शेताला अशी सिंचनाची सोय केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी अशी पाईपलाईन आहे. तर मित्रांनो, ह्या शेतातून असा कॅनल गेला. हे पडीक आहे, कारण काय, बघायला आणि करायला कोणी नाही, करत नाहीत, त्यामुळे पडीक रान आहे. हे आपलंच आहे. ही बैलजोडी वगैरे दिसते, ह्या रानातलीच आहे. हे बघा, हे ज्वारी किंवा इतर पिकं आहेत. त्याच पद्धतीने हे मोठं उजनी कॅनॉल आहे. उजनी कॅनॉलचा फाटा रानातूनच गेलेला आहे, त्यामुळे पाण्याची कमतरता नाही, पाणी संपूर्ण फुल्ल आहे. हे बघा, हे बांध आहे. हे ऊसाच्या अलीकडे बांध आहे, ह्या ऊसाच्या अलीकडे बांध आहे. त्याच पद्धतीने हे बघा, हे पण बांध आहे, ह्या झाडापासून बांध आहे. हे झाडी दिसतात, सगळे बांध आहे. हे बघून घ्या, संपूर्ण सिंचनाची, ही ऊस आपला नाही, बाजूचा आहे. हे उजनीचं कॅनॉल गेलेलं आहे. हे बघा, रस्ते 2-3 आहेत. चला, आता विहिरीकडे चाललो होतो आपण. मात्र विहिरीकडे जाताना जर झाडी वगैरे असेल जास्त, तर मी दाखवू शकणार नाही. कॅनल दाखवला आहे तुम्हाला, बोर दाखवला, मात्र विहिरीकडं आलो आहे. बघा, ही विहीर आहे, आलो आहे, जाता येतं. चला, हे बघा, ही विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे. अगदी टाचोटाच भरलेली आहे, कारण इथं उजनी कॅनल बाजूला गेलेला आहे, बोर आहे, ही विहीर आहे, अगदी टापोटाप गेलेली विहीर आहे. हे बघा, पाणी, हे बघा, पूर्ण अशी लेवलनं भरलेली विहीर आहे. कायम 12 महिने पाणी असलेली विहीर आहे. तर चला, आता इतर माहिती देतो. आणि हे जरी क्षेत्र आहे, हे पण आपलंच आहे. हे बघा, करणार कोण नाही, त्या वाचून राहिलेलं आहे. हे बघा, 7 एकर आहे. हे बघा, काही ठिकाणी मध्यम जमीन आहे, काही ठिकाणी लाल रान आहे. अशा पद्धतीने हे रान आहे. काही ठिकाणी काळं आहे. अगदी बागायती आहे, पूर्ण सिंचनाची आहे, करण्यासाठी कोणी नाही, त्यामुळे थांबलेलं आहे. हे बघा, ही पूर्ण हे जे दिसते झाडं, हे कॅनल पट्टीतले आलेले झाडं आहेत. हे बघा, तर आता इतर माहिती देतो तुम्हाला. चला.
हे बघा, इथं काळी माती आहे, काही ठिकाणी मुरमाड आहे, तर काही ठिकाणी लाल आहे, काही ठिकाणी काळी माती आहे. हे असं बघा, हे आत्ता सध्याला ज्यांना करायला दिली ते करतात. हे बघा, ही अशी शेती आहे. हा बांध आहे, ह्या बांधाला लागून पलीकड कॅनल आहे. हे बघून घ्या. हे संपूर्ण शेती बघा 7 एकर आहे. हे अशा पद्धतीने आहे. हे बघा, तर आता संपूर्ण तुम्हाला माहिती, कॉस्ट, किंमत मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला. तर मित्रांनो, सोलापूर जिल्हा शहरापासून 15-16 किलोमीटर अंतरावरती सोलापूर पुणे रोड, सोलापूर पुणे हायवेपासून अगदी 1.5 किलोमीटर अंतरावरती लांबोटीजवळ अर्जुनसोंड गावामध्ये हे 7 एकर आलेले आहे. सिंचनाची अगदी सोय चांगली आहे. विहीर आहे, बोर आहे, उजनी कॅनल आहे, घर आहे, आतमध्ये 2 रस्ते असलेली ही शेती आपल्याकडे विक्रीला आलेली आहे. ह्याची प्राईस कोट केलेली आहे. आपण सध्या प्राईस कोट केलेली एकरी 16,50,000, एकरी 16,50,000 अशी ह्या शेतीची प्राईस कोट केलेली आहे. त्याच पद्धतीने ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. अगदी चिपमध्ये आणि स्वस्तमध्ये ही शेती मिळायला लागलेली आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येतात की प्रॉपर्टी कोणाची द्यायची आहे, घ्यायची आहे. तर माझ्याकडे प्रॉपर्टी देणारे, विकणारे, प्रॉपर्टी खरेदी करणारे दोन्ही ग्राहक अवेलेबल आहेत. सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्या प्रॉपर्टीचे, माझ्याकडे विकायला आलेल्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.